स्वप्नील, आजचा बंड्याबरोबरचा पॉडकास्ट खूप मस्त झाला आणि त्यातलं माझं त्यामुळे आवडतं लर्निंग इज व्हॉट ही सेड की जर कोणाला आरजे किंवा रेडिओ जॉकी म्हणून करिअर करायचं असेल तर द थ्री मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स दॅट नीड टू बी देअर इज की तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, कारण तुम्ही लोकांशी कनेक्ट होताय, बोलताय. तुमच्या भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे आणि तुम्ही ज्या शहरातून गावातून येताय त्यावर तुमचं मनापासून प्रेम असणं किती गरजेचं आहे हे खूप छान सांगितलं ना त्यांनी. ॲब्सोल्युटली. आणि म्हणजे माझं लर्निंग आजचं हे होतं, की मी थोडं जेनझीजवर बोलेल, की म्हणजे माझा आवडता विषय जेनझीज. सो जसं बंड्या म्हटला, की ट्रेंड येतात, जातात. ऑर्कुट आलं, गेलं. Facebookचंही आता महत्त्व कमी होत चाललं आहे. आत्ता Insta ट्रेंडिंगला आहे, पण पुढच्या 5 वर्षात काय असेल माहीत नाही. पण रेडिओ गेल्या 100 वर्ष अजूनही आपल्या कानावर ऐकू येतोय. आणि एक गोष्ट त्यांनी खूप छान सांगितली, की त्याच्यात थोडी ऑथेंटिसिटी अजूनही आहे. त्याच्यात एक प्रोफेशनलिझम आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जी लोकं मीडियामध्ये येऊ इच्छितात, त्यांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे. आणि मी अजून एक माझं लर्निंग शेवटचं जे होतं ते खूप मजेदार होतं, की जेव्हा आपण मित्र-मैत्रिणी कट्ट्यावर भेटतो, तर तेव्हा मोबाईल साईडला ठेवा किंवा जो पहिला मोबाईलला हात लावेल त्याने बिल भरावं. हा रूल माझ्या मते आपण सगळ्यांनी लागू केला पाहिजे. म्हणजे आपलं जे कट्ट्यावरचे मीटअप्स असतात, ते खूप अजून इंटरेस्टिंग आणि मजेदार होतील. हे माझं आजचं लर्निंग.